यानंतर राज्यातनं एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 10 दिवसांपासून नवनवे तर्कवितर्क लावले जात आहेत। जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षावरच्या भेटीगाठी आणि अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, या घटनाक्रमामुळे जयंत पाटील हे चर्चेत आलेत। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दात फेटाळून लावले। एनडीएकडून आम्हाला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी म्हटलंय। मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही कोणतंही खातं मागितलेलं नाही, त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर माध्यमांनीच मला 2-3 वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ दिली अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना देखील त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। आम्हाला निमंत्रण दिले की आज जायचा प्रश्न तयार होतो। मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये, आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही, पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते। पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आमच्या कोणाशी सुरू नाही आहेत। कोणतीही विलिनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली, कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाही आहे। आता प्रसारमाध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, हे पाहून आमचीच करमणूक होते। आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार मला कळत नाही। आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना, आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत, आणि ठामपणानं सर्व आमदार, सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं अशी माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे। खुद जयंत पाटिल ने मुझे कहा है कि हम लोग सिर्फ अफवाह है, और अफवाह होने की वजह से इस पर मुझे लगता है कि हम लोगों ने डिस्कशन कोई करना चाहिए, ऐसा मुझे नहीं लगता। इसलिए मैं अजित पवार गुट हो या शरद पवार गुट हो, इनके पार्टी का अंतर्गत मामला है, उसमें कांग्रेस बहुत ज़्यादा माथापीची कर रही है, ऐसा मुझे नहीं लगता।